दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण बरीच अशी काहीतरी चांगली चांगली वाक्य आपल्या वाचनामध्ये येतात आणि त्या वाक्यांमधून आपण बऱ्याच वेळेस काहीतरी शिकत असतो. आपण त्याला कदाचित सुविचार असं म्हणू शकू की कोणीही परिपूर्ण नाही किंवा माणसाने शेवटपर्यंत शिकत राहावं आणि असे काहीतरी सुविचार आपण बऱ्याचदा वाचतो आणि आपण त्यामधून काहीतरी शिकतो सुद्धा. जेव्हा आम्ही स्वतःला आपल्या जीवनामध्ये परिपूर्ण समजायला लागतो त्यावेळेस आमच्या जीवनातली आमची वाढ जी आहे ही खुंटते. आम्ही विचार करायला आणि शिकायला त्यामुळे सोडून देतो की आम्ही परफेक्ट आहोत, आम्ही परिपूर्ण आहोत. आणि आमच्या आध्यात्मिक जीवनामध्येच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच आहे की आम्ही कोणीही परिपूर्ण नाही. आम्ही स्वतःला आध्यात्मिकरित्या ज्यावेळेस परिपूर्ण मानायला लागतो की मी आध्यात्मिकदृष्ट्या पूर्ण आहे त्यावेळेस आम्हाला ख्रिस्ताची गरज वाटत नाही, आम्हाला देवाची गरज वाटत नाही आणि हे कधीही शक्य नाही. आम्ही सर्व पापी आहोत. दावीद म्हणतो मी जन्माचाच पापी आहे. सर्व बायबल पाळले आणि सर्व बायबल जर तोंडपाठ असलं तरी म्हणजे माझं तारण होईल असं नाही. जर असं असतं तर ख्रिस्ताला ह्या जगामध्ये येण्याची काहीच गरज नसती. बघा गलतीकारास पत्र याचा 2 अध्याय 21 वचन बघा. गलेशियन्स चॅप्टर 2 and verse 21. मी देवाची कृपा व्यर्थ करीत नाही, कारण जर नीतिमत्व नियमशास्त्राच्या द्वारे असले तर ख्रिस्ताचे मरण विनाकारण झाले. ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही बायबल वाचायचं सोडून द्यायला पाहिजे, देवाच्या वचनावर मनन करायचं सोडून दिलं पाहिजे, पण आम्ही फक्त आमच्या बुद्धीवर अवलंबून राहणं सोडलं पाहिजे. आपण ह्या जगामध्ये पुढे गेले पाहिजे, बुद्धिमान झालं पाहिजे, परंतु त्याचबरोबर आम्ही नम्र झालं पाहिजे. आम्ही देवाच्या समोर नम्र असणं खूप गरजेचं आहे, म्हणजेच आम्ही ख्रिस्ताच्या आज्ञेमध्ये राहू. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. गलतीकारास पत्र याचा 3 अध्याय आणि 24 आणि 25 वचनं. गलेशियन्स चॅप्टर 3 and verse 24 and 25. ह्यावरून आपण विश्वासाने नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोचवणारे बालरक्षक होते, परंतु आता विश्वासाचे आगमन झाले आहे म्हणून आपण ह्यापुढे बालरक्षकाच्या अधीन नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.